आदिवासी भागातील म्हणजे खिरेश्वर या भागामध्ये रस्ते आपण पाहतोय, रस्त्याला खूप खड्डे पडलेले आहेत आणि या ठिकाणी लोकांचे अडचणी सुटायला हव्यात. आपल्यासोबत या भागातील शेतकरी आहे, जर त्यांच्याशी बोलूया. दादा नमस्कार. नमस्कार. दादा हे कुठलं गाव आहे? कोल्हेवाडी. कोल्हेवाडी. हो. रस्ता कसा आहे? रस्ता लई खराब आहे. तर खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डा? खड्ड्यात रस्ता. काय करायचं? आता काय चांगला चांगलं झालं देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षापेक्षा अधिकचा काळ झाला. राजकारणी मंडळी इकडे येणार, भाषणं ठोकणार आणि समस्या मात्र पाचवीलाच पुजलेल्या आहेत. आहेत तशीच. तुमची मागणी काय? आता रस्ता झाला पाहिजे. आता कुठपासून हा रस्ता खराब आहे? हा पिंपळगाव पासून तर याच्या खुबी फाट्यापर्यंत आपलं बंधाऱ्यापर्यंत रस्ता खराब असल्यामुळे काय काय अडचणी येतात? गाडी चालवता येत नाही व्यवस्थित. काय शाळकरी मुलं कशी जातात? मुलं काय अशीच. काय आता इकडच्या काय काय समस्या आहेत? ठेव ना खाली. ताई इकडे काय काय समस्या आहेत ताई? इकडे काहीच कसल्याच समस्या नाही येतात. समस्या नाही का सुविधा नाहीत? सुविधाच नाही इकडे. सुविधा नाहीत. हा, काय काय सुविधा अपेक्षित आहे? आम्हाला काहीतरी सोय पाहिजे जाण्याची. एस टी येते का इकडे? एसटी येते. या रस्त्यातून हो हो या रस्त्यात येते ना. पावसाळ्यामध्ये काय परिस्थिती राहते? पावसाळ्यामध्ये लय पाऊस असतंय अहो. लय हालत बेकार राहते. पाण्याची सोय नाही आम्हाला. गावात वगैरे पाण्याला जायला लागत आहे. लाईटीची सोय नाही. अधिकारी कोण इकडे येतात का नाही? कोणच नाही येत फक्त इकडे. इलेक्शन पुरतेच फक्त. निवडणुकीपुरते येत आहेत निवडणुकीपुरतं निवडणूक झाली येतं, का पण आणि येते नंतर नाही. सगळे विसरून जातात. हो. आम्हाला पाण्याची सोय झाली पाहिजे. आमची पाठीमागं घरात एक एक घर आहे. का तुम्हाला प्यायला पण नाही किती? अहो नाही, आम्हाला गावात जायला लागत आहे डोक्यावर पाण्याला. लागतं. डोक्यावर पाणी धरण आणायला. तर शेजारी आहे तुमच्या. धरणाचं काय धरणाचं काही पाणी प्यायला. आता काही धरण खराब उचलला असतंय पाणी. तुम्हाला पाणी कुठून येतं? आम्हाला गावामध्ये जायला लागत आहे. इथं जलजीवन मिशनची योजना नाही. काहीच नाही. कोण आहे गावचं सरपंच? आपलं गणेश मराडे. त्यांचं लक्ष आहे की नाही? आहेच म्हणायचं नाही. हा. नाही म्हणावं तर त्यांना राग हा यायचा. ना. ताई तुमचं काय नाव? माझं नाव अनिता भीमा मराडे. दादा तुमचं काय नाव? भीमा सकाराम मराठी. आता हे कोल्हेवाडीची किती लोकसंख्या आहे? ही तरी आहे 400-500. 400-500. आता रस्ता जो खराब आहे हा कधीपासून खराब आहे? आता हे गेले 6-7-8 वर्ष झाली असं ते रस्ता. 8-10 वर्ष आता झाली. पावसाळा पुढे येते. हो. जर आता दुरुस्त केलं नाही, खड्डे बुजवले नाही तर पावसाळ्यामध्ये तर रस्त्याची बरोबर वाट लागेल. वाटच लागणार आहे. हो वाटच लागत येतं काय. हे पर्यटन लोक येतात, रस्त्यानं पूर्ण त्या करीत येतात. मग रस्त्याची काही सोय आहे. असंच रस्ता चालू असताय. पुढाऱ्यांनो रस्त्याकडे लक्ष द्या. खुबी करंजळे परिसरामध्ये या रस्त्यांची बघा कशा प्रकारे दुर्दशा झालेली आहे. आदिवासी भागामध्ये विविध समस्यांचा सामना या आदिवासी जनतेला वारंवार करावा लागत असतोच, परंतु रस्त्याची जी दुर्दशा झालेली आहे, दुरावस्था झालेली आहे, वास्तविक संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी इकडे येऊन पाहणी केली पाहिजे आणि जे अधिकारी इकडे काम करणारे आहेत किंवा ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी हे पाहणं अपेक्षित आहे. आपण पाहतोय रस्त्याला खूप खड्डे पडलेले आहेत. इकडे लोकांच्या अडचणीला मदत करण्यासाठी प्रशासनाने धावून येण्याची गरज आहे. एक निसर्गरम्य वातावरण आहे आणि ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये लोकांना या ठिकाणी प्रशासनाने सहकार्य करायला हवं. परंतु रस्ते जर असे एवढे खराब झाले असतील तर मग मात्र दुर्दैव आहे. संबंधित विभागाने या संदर्भामध्ये दखल घेणं अपेक्षित आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी केशव जाधव, तुमचं काम जरी चांगलं असलं तर तुमचे जे असिस्टंट मंडळी आहेत त्यांनी देखील इकडे फिरून ह्या लोकांच्या समस्या पाहून त्या मार्गी लावायला हव्यात. हा बघा आमचा रस्ता याची वाट लावून टाकले. नुसतं खड्डत नाही का, गाडी चालवायचं या वाटते. पण तुझं काय नाव? रोहन भीमा मराठे. शाळेला कितवीला आहेस? 7वीला. आता हे खराब रस्त्यावरच जातो. हा. आता पावसाळा पुढ्यात आहे, रस्ता जर वेळीच दुरुस्त केला नाही तर काय व्हायचं? माणसं पडतील बिडतील नाही का इथं. तुझी काय मागणी? रस्ता दुरुस्त करा. रस्ता चांगला केला पाहिजे नाही का. आपल्या विभागाचे खासदार कोणी माहिती आहे? अमोल कोल्हे. काय त्यांच्याकडे मागणी? का रस्ता चांगला केला पाहिजे नाही का इथला. रस्ता चांगला करा. कुठलं गाव आहे? कोल्हेवाडी. आदिवासी भागातील म्हणजे खिरेश्वर या भागामध्ये रस्ते आपण पाहतोय, रस्त्याला खूप खड्डे पडलेले आहेत आणि या ठिकाणी लोकांचे अडचणी सुटायला हव्यात. आपल्यासोबत या भागातील
शेतकरी आहे, जर त्यांच्याशी बोलूया. दादा नमस्कार. नमस्कार. दादा हे कुठलं गाव आहे? कोल्हेवाडी. कोल्हेवाडी. हो. रस्ता कसा आहे? रस्ता लई खराब आहे. तर खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डा? हा? खड्ड्यात रस्ता खड्ड्यात रस्ता. काय करायचं? आता रस्ता काय चांगला झाला चांगलं झालं देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षापेक्षा अधिकचा काळ झाला. राजकारण मंडळी इकडे येणार, भाषणं ठोकणार आणि समस्या मात्र पाचवीलाच पुजलेल्या आहेत. आहेत तसेच. तुमची मागणी काय? आता रस्ता झाला पाहिजे. आता कुठपासून हा रस्ता खराब आहे? हा पिंपळगाव पासून तर याच्या खुबी फाट्यापर्यंत आपलं बंदरापूर. रस्ता खराब असल्यामुळे काय काय अडचणी येतात? गाडी चालवता येत नाही व्यवस्थित. काय शाळकरी मुलं कशी जातात? शाळेची मुलं काय अशीच. थंडीत काय आता चालायचं, इकडच्या काय काय समस्या आहेत? पाठवू नका. पाणी ते- ते- त्यांचं पाणी. ताई इकडे काय काय समस्या आहेत ताई? इकडं काहीच कसल्याच समस्या नाही येतात. अशी समस्या नाही का सुविधा नाहीत? सुविधाच नाही इकडं. सुविधा नाहीत. हा. काय काय सुविधा अपेक्षित आहे? आम्हाला काहीतरी सोय पाहिजे जाण्याची. एस टी येते का इकडे? एसटी येते. ह्या रस्त्यातून? हो हो या रस्त्यात येते ना. पावसाळ्यामध्ये काय परिस्थिती राहते? पावसाळ्यामध्ये लय पाऊस असतंय अहो. लय हालत बेकार राहते. पाण्याची सोय नाही आम्हाला. लाईट गावात वगैरे पाण्याला जायला लागत आहे. लाईटीची सोय नाही. अधिकारी कोण इकडे येतात का नाही? कोणच नाही येत फक्त इकडं. इलेक्शनापुरतेच फक्त. निवडणुकीपुरतं येत आहेत निवडणुकीपुरतं निवडणूक झाली येतं का? तर आणि परत येते नंतर नाही. सगळे विसरून जातात. हो. आम्हाला पाण्याची सोय झाली पाहिजे. आमची पाठीमागं घरात एक एक घर आहे. का तुम्हाला प्यायला पण नाही किती? अहो नाही आम्हाला गावात जायला लागत आहे डोक्यावर पाण्याला. न्यायला डोक्यावर पाणी धरण तर आणायला. शेजारी आहे तुमच्या. धरणाचं काय धरणाचं काही पाणी प्यायला. मग आता काही धरण उचलला असतंय पाणी. तुम्हाला पाणी कुठून येतं? आम्हाला गावामध्ये जायला लागत आहे. इथं जलजीवन मिशनची योजना नाही. काहीच नाही. कोण आहे गावचं सरपंच? आपलं गणेश मराडे. त्यांचं लक्ष आहे की नाही? आहेच म्हणायचं नाही. हा. नाही म्हणावं तर त्यांना राग हा यायचा. ना. ताई तुमचं काय नाव? माझं नाव अनिता भीमा मराडे. दादा तुमचं काय नाव? भीमा सकाराम मला. आता हे कोल्हेवाडीची किती लोकसंख्या आहे? ही तरी आहे 400-500. 400-500. आता रस्ता जो खराब आहे हा कधीपासून खराब आहे? आता हे गेले 6-7-8 वर्ष झाली असं ते रस्ता. 8-10 वर्ष आता झाली. पावसाळा पुढे येते. हो. जर आता दुरुस्त केलं नाही, खड्डे बुजवले नाही तर पावसाळ्यामध्ये तर रस्त्याची बरोबर वाट लागेल. वाटच लागणार आहे. हो वाटच लागत येतं काय. हे पर्यटन लोक येतात रस्त्यानं पूर्ण त्या करीत येतात. मग रस्त्याची काय सोय आहे. असंच रस्ता चालू असताय. पुढाऱ्यांनो रस्त्याकडे लक्ष द्या. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.